12 ज्योतिर्लिंगापैकी श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आज या ठिकाणी खरं तर पाहणी करण्यासाठी या ठिकाणी दाखल होणार आहेत। काही वेळानंतरच सुनेत्रा पवार या खरं तर या ठिकाणी दाखल होतील आणि याच अनुषंगाने सध्या पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की गेले 5 महिने जे मंदिर आहे ते मंदिर बंद होतं आणि विविध विकास कामं सध्या या ठिकाणी सुरू होते आणि उद्यापासून हे मंदिर खरं तर सुरू होतं आणि या मंदिराची पाहणी करण्यासाठी सुनेत्रा पवार खरं तर आज भीमाशंकर या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र एकंदरीत त्यापूर्वी पाहतो की सध्या पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ठेवलेला एकंदरीत पाहायला मिळतो आहे। कारण की ज्या पद्धतीने पाहिलं की 5 महिन्यांची प्रतीक्षेनंतर खरं तर मंदिर खुलं होणार आहे। कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते, त्यांनीसुद्धा या ठिकाणी पाहणी केली। त्या परिसरामध्ये असलेला झेंड्याची पूजासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। मात्र एकंदरीत पाहतो की सध्या 15 जूनपासून हे भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं होणार आहे आणि त्याचबरोबर जे भव्य सभामंडपाचं काम आहे ते सध्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर मागील 5 महिन्यापासून बांधकामामुळे बंद होते। आता ते उद्यापासून हे खरं तर भाविकांसाठी खुलं होणार आहे। मात्र दर्शनासाठी काही नियम व अटी या ठिकाणी असणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। मात्र काही वेळामध्येच या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी येतील, मंदिराची पाहणी करतील। कॅमेरा अभिजित मी सुनील टीव्ही 9 मराठी भीमाशंकर पुणे।